सतवते ना तुम्हाला, ते लोकांना माहिती. मी तुझी मोठी बहीण असून तुम्हाला एवढी सतवतेस. ते भोळा पण दाखवू नको त्यांना, माहिती आहे तू कशी मी समजलं ना? भोळी आहे आतून पण आणि बाहेर. मी बाहेरून पण भोळी आणि आतून पण भोळी. माझ्या फ्रेंड्सला पण तुझ्या माहिती आहे. भोळ्यापणाला जाऊ नका. इले एक नंबरची जाऊ फोन द्या. घ्यायच्या टायमिंग नुसतं गोड गोड बोलते ना, ए जा हा, पाहिजे तुझा फोन. बिकॉज केलं सर पाहिजे तुला असंच. गप आदित्या. अच्छा मम्मा मारलं. सो आता वाजलेत 12 रात्रीच्या. आणि मी काय करते मोबाईल घेऊन मला नाही माहिती. क्यों मैं ब्लॉग कर रही हूँ बिकॉज टुमारो इज बिग डे फॉर मी, बिकॉज वो कल ही सुबह पता चल जाएगा. सो Big आई day? एम लिटिल बिट नर्वस. सो जाती हूँ जल्दी क्योंकि कल सुबह जल्दी उठना है. आवाज खूप येतोय घरात. सो गाइज गुड मॉर्निंग. टुडे इज 15th ऑफ जून एंड अभी 11:30 हो रहे हैं. एंड फाइनली आई एम गोइंग टू गेट वैक्सीनेटेड. आई नो आई एम टू लेट फॉर दिस बिकॉज आपको पता है कि घर में काम वगैरह चालू था रिनोवेशन का, तो हम डीले करते गए. सो कल मैंने बुक किया स्लॉट तो मुझे मिल गया. सो अभी 12:30 का स्लॉट है मुझे जो मिला है. सो मैं जाऊंगी, मम्मा और मैं जाऊंगी. सिर्फ मैं अकेली लेने वाली हूँ, घर में किसी ने नहीं लिया. मैं फ़र्स्ट लेने वाली हूँ, उसके बाद मम्मी और आदि लेंगे. लिटिल बिट नर्वस क्योंकि मुझे इंजेक्शन से बहुत डर लगता है. आप लोग भी लो वैक्सीन बिकॉज सेफ्टी इज़ मोर इम्पॉर्टेंट नाउअडेज. सो प्लीज़ गो गेट वैक्सीनेटेड और घर वालों को भी वैक्सीन लगवा. बाय, मिलती हूँ वहाँ जाके. फील करना था और यहाँ पे हम लोग सब लोग बैठे, मैं दिखाती हूँ एकदम ऐसे सेफ्टी के साथ. गाइस ये मेरा टोकन नंबर 85 है और आई एम वेटिंग टू कम माय नंबर.
ऑब्जर्वेशन के लिए बिठाया है यहाँ पे. सो आई एम सिटिंग हियर इन दिस रूम. और ये शक्कर बहुत लाइक छोटे से चींटे काटते हैं ना वैसे थोड़ा सा दर्द हुआ, बाकी कुछ नहीं. ये टैबलेट दी हुई है जो मुझे 3 डेज़ के लिए लेनी है. यहाँ पे ऐसे ऑब्जर्वेशन के लिए बिठाया है. वॅक्सिन झाली आहे आता. मम्मी पण घेणार आहे 2-3 दिवसात, बघू. संडेला थोड़ा सा फक्त थोड़ा दर्द हुआ जब वैक्सीन जब इंजेक्शन लगवा रहे थे तभी थोड़ा सा दर्द हुआ, बाकी कुछ नहीं. सो अभी मैं घर जा रही हूँ, भूख लगी है बहुत ज़्यादा. तो या सो गाइज मैं घर पे आ चुकी हूँ और अभी बज चुके हैं 3 o'clock इन द आफ्टरनून. एंड क्या बोलूँ, मेरा हाथ थोड़ा सा पेन हो रहा है लाइक, और थोड़ा हैंड मेरा हैवी फील हो रहा है मुझे थोड़ा सा. एंड बाकी कुछ नहीं, अपडेट इतना ही है. देखते शाम को रात को क्या होता है. उन्होंने टैबलेट्स भी दी रखी है, सो अगर मुझे ज़रूरत पड़ी तो मैं लूँगी, अदरवाइज नहीं. इतना मेरा हैंड पेन में और ये और उसको दबा रही है. असं बघू नको. मम्मी दिसतंय लो. मी इथं ठेवलंय, तुला इंजेक्शन इथं दिलंय. किती खोटं सांगते, त्यांना पण दिसतंय ते. मम्मी आधीने माझा हात दाबला ना. नाही बघ. तर आता मी जाऊ दे यार, मला कोण बघणार नाही. जो पण बघेल तो असाच एक्सेप्ट करेल. ऑप्शन कधी पाहिजे, तारीख, मम्मी. टायमिंग. अमूलची मस्त लागते म्हणून मी पॅटेस घेतलेलं काय करतो काय बघा. आणि फ्रूट्स घेतलेत, ऍपल, बनाना, पॅटेस. मैं ये तीनों भी मैं नहीं खाने वाली, मैं खाने वाली. आधी गप्प बसा. ती माझी फेवरेट मिठाई आहे, मी माझ्यासाठी आणली. सगळंच आणलंय हिच्यासाठी फेवरेट. आता बघ मी तुला कसं हे करते. मग माझं सगळं, मग मला पॅम्परिंग नको का कोण कर. तू तर पॅम्पर करत नाही, मम्मी करते तर करू दे ना. कसं ही माझी फेवरेट मिठाई. आधी कोणती मिठाई बोल. मावा मिठाई मला खूप जास्त आवडते आणि मी ह्याला नाही दे. नाही खायचे मला, मी घेऊ शकते. माझं छोटू बघायचं, मी नाव ठेवलं त्याचं छोटू कर. कामाला गेला हात जड. इथं असं होतं का, असं feel काय पण? नाही, माझं हे जड झालंय पूर्ण. हे हात जड म्हणजे असं वाटतं. आणि असं वाटतंय, मला असं वाटतं माझा हा हात जाडा झालाय, हा हात बारीक झालाय. नाही असं वाटतंय का काय तर. आम्ही राहतो तिथे. आम्ही राहतो तिथे. इथं पण जवळपास आहे तर यांनी तू मला कॉफी बनवून दिली पाहिजे. मी वॅक्सिन घेतली, तू नाही. थँक्यू. काय झालं? हा काय मस्त. बनवली कोणी? मी. ओ गॉड, ओ माय गॉड. मैं यहाँ पे फिर रख देती हूँ और ओ माय गॉड, द वेदर इज सो प्यारा. मैं आपको दिखा देती हूँ. एट द वेदर यू गर्ल्स, इट्स रेनिंग एंड इट्स 6:30 in the evening.
आणि वातावरण खूप टाईट झालेलं आहे. पाऊस येत आहे, फुल थंड थंड. आणि मी या थंड वातावरणामध्ये पिणार आहे माझी कॉफ़ी. सो अपडेट यू गाइस, मेरा हाथ ही दर्द कर रहा है, बाकी कुछ नहीं अब तक तो, क्योंकि रात को जो भी होगा, मैंने सुना है कि रात को सब इफ़ेक्ट होते हैं वैक्सीन के, क्योंकि मेरे फ्रेंड्स ने बहुत लिए है ना सो वैक्सीन. तो उन लोगों से मैंने पूछा कि क्या 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 होता है, लाइक कुछ होता है क्या. तो उन्होंने बोला कि यस, अलग साइड इफ़ेक्ट होते हैं. लाइक मेरे फ्रेंड को किसको बुखार आया था, किसका सिर दुख रहा था, किसको बॉडी पेन हो रहा था. अभी तक तो मेरा सिर्फ हैंड पेन हो रहा है और बाकी कुछ नहीं. देखते रात को अगर कुछ हुआ, रात को मिलती हूँ, देखती हूँ, अगर कुछ हुआ तो अपडेट दूँगी. अगर रात में मेरी कंडीशन ज़्यादा डाउन होगी तो मैं सुबह बता दूँगी आपको. अँड वी आर हॅविंग, मी बघते जरा पिऊन कसं. हा 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 हा. तुम्ही पण माझ्यासोबत या वेदरमध्ये कॉफी किंवा तुम्ही चाय पण पिऊ शकता. मी चाय लवर नाही आहे, मी कॉफी लवर आहे. मला माहिती आहे चाय लवरला हे ऐकून त्यांचं हृदय फाटू शकतं. पण मला थोडा कधी कधी मला घरचा चाय नाही आवडत. मला बाहेर असं टपरीवर जो चाय भेटतो ना तो खूप आवडतो. आणि मला कोल्ड कॉफी खूप आवडते आणि हॉट कॉफी पण आवडते. आज तुला काय आवडतं? सगळंच. हाँ ना, तुला सगळंच पाहिजे. गाइज माई बॉडी इज पेनिंग सो 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 मच. अभी तो सिर्फ हैंड पेन कर रहा था, अभी तो पूरी बॉडी पेन कर रही है और मेरे आंखों में से आंसू भी आ रहे. माझी बॉडी पेन करते, मला हसायला काय येते मला हेच कळत नाही मम्मी. माझे पाणीवाले डोळे तू काय करते, डिस्ट्रॅक्ट करते स्वतःला. गरम आग लागायला लागले माझं. चल लवकर ये. मम्मी मला असं पण करता नाही येते. असं कसं? असं असं केलं पण दुखतंय. माझे पाय का दुखायला लागले ते मम्मी. मम्मा guys, I am in so much in pain. I can't even tell you. You can see the sickness of my face, how tired and how sick I am looking. But anyways, I can't handle this anymore. My hand is paining insane, like insane. My body is all over paining and fever भी आ चुका है. अभी मैंने टैबलेट ली है. So yeah, this is the update. What I'm doing यार, काय करते यार. फोन घेऊन व्लॉगिंग. माझ्या हातामध्ये ताकद पण नाही तरी मी करते बिकॉज ऑफ यू गाईज. तुम्हाला पण कळलं पाहिजे की वॅक्सिन घेतल्यावर काय होतो त्रास आणि काय नाही, की तुम्हाला पण हेल्पफुल होईल की असंच असतं आणि तरी तुम्ही वॅक्सिन घ्या. थोडा त्रास होतो, बघू उद्या ताप जाईन सकाळी. सो लेट्स सी. चला मी झोपते. गुड नाईट. बाय. अगं ते छान आहे. सोप हे आहे, झाड आहे, झाडाला गुड मॉर्निंग यू गाईज. ते इकडे सो इट्स द तिला नेक्स्ट डे. पाहिजे. अपडेट इज दिस की माझा ताप वगैरे गेला. द नाईट वॉज सो मच ऑफ पेन, लाइक इतना दर्द हुआ मैं कभी भूल नहीं सकती वो एक्सपीरियंस कभी भूल नहीं सकती मैं. दैट वॉज सो इंसेन और बहुत ही भयानक था मेरे लिए, क्योंकि रात भर मुझे नींद नहीं आई है. मैं सोई भी नहीं हूँ रात भर.
मेरी मम्मी रात भर मेरा इतना बुखार चढ़ गया था कि मम्मी ठंडे पानी में नमक डाल के पट्टी लगा रही थी और अभी तो सिर्फ मेरा हैंड पेन करा, बाकी कुछ नहीं, बाकी ऑल राइट। आप देख सकते हो मैं सिक लग रही हूँ फेस से। सॉरी फॉर दैट। आई कांट किया ब्रेकफास्ट मैंने किया और उसके बाद फ्रूट्स खाए मैंने और बाद मैंने एक टैबलेट ली। सो या आई एम फीलिंग बेटर नाउ। सिर्फ ये हैंड पेन हो रहा है, बाकी कुछ नहीं। थोड़ा हैंड पेन करेगा और कल पूरी रिकवर हो जाऊंगी। सो या So guys, it's the next day. It's the third day of my vaccination and I'm feeling better because मेरी जो एनर्जी आप देख रहे हो ना, it's because I am feeling good now, energetic और अच्छा फील कर रही हूँ। हैंड भी पेन होना बंद हो गया है और बुखार भी नहीं है, कुछ भी नहीं है, लाइक कुछ भी नहीं है। सिर्फ और सिर्फ ऐसे अंदर से दर्द कर रहा है, वो भी बहुत थोड़ा सा लिटिल बिट, और बाकी कुछ नहीं। एंड आई एम हैप्पी किड नाउ। एंड या अभी सेकेंड डोज तो 84 डेज के बाद लेने वाली हूँ मैं। मम्मी तो लेने वाली है बट मम्मी का चल रहा है कि लू की नको घेऊ की नको तर मम्मी बोलते पुढच्या महिन्यात करेल। मम्मीला पाहिजे होतं की ह्याच व्लॉग मध्ये मम्मीचं पण वॅक्सिनेशनचं टाकू, ती तशी बोलत होती ना। सो पण ती बोलते आता नेक्स्ट मंथ मध्ये टाकणार, मग हा माझा व्लॉग जो आहे तो डिले होणार, सो त्यामुळे मी दुसरं जेव्हा ती घेईल तेव्हा तो व्लॉग काढेल मी। सो या तुम्ही पण घ्या, मी बोलेन की जसा माझा एक्सपिरियन्स होता तसा नसतो सगळ्यांचा, वेगवेगळं काही ना काही सगळे साईड इफेक्ट असे नसतात, वेगवेगळं काही ना काही होतं, कोणाला होतच नाही काय। तर प्लीज 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 तुम्ही घाबरू नका की वॅक्सिनमुळे ताप येतो वगैरे, येणार 1 दिवस येतो फक्त, बाकी नेक्स्ट डे आपण ठणठणीत होतो। सो त्यामुळे तुम्ही पक्का वॅक्सिन घ्या, फॅमिलीला, मम्मी पप्पा सगळे फ्रेंड्सला सांगा वॅक्सिन घ्यायला, ते इम्पॉर्टंट आहे, घ्या। या जर तुम्हाला ब्लॉग हा आवडला असेल, मला माहिती आहे या ब्लॉग मध्ये मी खूप झोपाडी दिसते, म्हणजे माझा फेस खूप सिक दिसतोय कारण की ऑब्व्हियसली वॅक्सिन घेतले, ताप वगैरे, मी थोडी ना मेकअप करून बसणार आहे। सो त्यामुळे या जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय. बाय.